खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा, नकली साप आणि वाघाचं कातडा ठेवून निर्माण करायचा भीतीचं वातावरण, रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत करायचा फसवणूक. सगळ्यांचं भाकीत वर्तवणारा भोंदू खरातला स्वतःचंच भविष्य दिसू शकलं नाही. पोलिसांनी खाक्या दाखवताच खरा तर रडला. आता ताकद राहिली नाही असं म्हणत त्याला अश्रूही अनावर. खराच्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती. पत्नी आणि निकटवर्तीयांना बसवलं होतं विश्वस्तपदी. तर काल ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी. भोंदू खराची संपत्ती 2000 कोटींच्या घरात. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 52 मालमत्तेचे आकडे बघून तपास यंत्रणाही चक्रावल्या. खराच्या सावकारी पाशातून शिर्डीतील तिघांची आत्महत्या. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेचे सदस्य म्हणून दिला जाणार निरोप. 13 मेला उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची टर्म संपणार. एकूण 9 जणांचा विधान परिषदेचा कार्यकाळही संपणार. सातारा झेडपी अध्यक्षपदावरून सत्ताधाऱ्यांमधील वाद शिगेला. सत्ताधारी राष्ट्रवादीचा आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मित्रपक्ष भाजप विरोधातच आंदोलन. भाजपनं बळाचा वापर केल्याचा आरोप. काँग्रेस आणि वंचितचा आज नागपुरात संघ मुख्यालयावर मोर्चा. एप्स्टीन फाईलवरून दोन्ही पक्ष आक्रमक. सपकाळ आणि आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही वंचित काँग्रेस मोर्चावर ठाम. भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वृद्धापकाळानं दत्ता मेघेंचं निधन. नागपूरच्या सावंगी गावी आज अंत्यसंस्कार. देशभरातील ओबीसींचं आज दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन. ओबीसी जनगणना आणि 50% आरक्षणाची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक. हर्षवर्धन सदगिरी ठरला डबल महाराष्ट्र केसरी. महेंद्र गायकवाडचा 4-3 पराभव. विजयी होताच केली निवृत्तीची घोषणा. सरकारी नोकरी न मिळाल्यानं सरकार विरोधातही व्यक्त केली नाराजी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.